अर्थ मंत्रालय आणि राष्ट्रपती भवन यातलं अंतर आहे फक्त 5 मिनिटं. पण प्रणव मुखर्जींना हे अंतर पार करायला अनेक वर्ष थांबावं लागलं. धोरणी राजकारणी, कुशल प्रशासक, काँग्रेसचे संकटमोचक अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी या दरम्यान पार पाडल्या. राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण मिळवलेल्या प्रणव मुखर्जींनी 1969 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेत प्रवेश केला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रणव मुखर्जींची प्रतिभा ओळखली आणि त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं. 1973 मध्ये ते पहिल्यांदा राज्यमंत्री झाले आणि तेव्हापासून त्यांनी कधीच मागे वळून बघितलं नाही. I am talking of the younger generation. Please do not. You're young at heart. You're young at heart. Please do not. I am talking of the young in age. I have crossed 73. दिवसेंदिवस प्रणवदांची राष्ट्रीय राजकारणावरची पकड मजबूत होत गेली. 80च्या दशकात तर त्यांचा दबदबा चांगलाच वाढला. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री झाले. पण 84 मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली आणि प्रणवदांच्या आयुष्यालाही कलाटणी मिळाली. राजीव गांधींच्या मर्जीतून ते उतरल्यामुळे काही काळासाठी त्यांना काँग्रेस पक्षही सोडावा लागला. He's the best prime minister India never had. He's a cerebral politician. 1991 मध्ये नरसिंहराव पंतप्रधान झाले आणि प्रणव मुखर्जी पुन्हा सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले. मग मात्र ते कधीच थांबले नाहीत. सर्व पक्षात त्यांचा मोठा मित्रपरिवार. त्यांचं नेटवर्किंग कौशल्य उत्तम असल्यानं त्यांना सर्वच पक्षात मानाचं स्थान. गृह, परराष्ट्र आणि अर्थ मंत्रालय यासारखी वेगवेगळी खाती त्यांनी समर्थपणे सांभाळली. पण पंतप्रधान पदाने मात्र त्यांना नेहमीच हुलकावणी दिली. असं असलं तरीही संसदीय राजकारणापासून ते अर्थकारणापर्यंत अडचणीच्या प्रत्येक प्रसंगी त्यांनी सरकारची बाजू मांडली. प्रणव मुखर्जी म्हणजे युपीएतलं एक विश्वासार्ह व्यक्तिमत्व. एकाच वेळी त्यांनी जवळपास 60 मंत्री गटांचं नेतृत्व केलं. आधी राज्यसभा गाजवणाऱ्या प्रणवदांनी 2004 मध्ये पहिल्यांदा लोकसभाही जिंकली. अतिशय श्रद्धाळू वृत्तीच्या प्रणव मुखर्जींनी नेहमी काम हीच पूजा मानली. ते रोज रात्री उशिरापर्यंत काम करतात. त्यांचा स्वभाव तापट आहे. ते लवकर चिडतात पण तेवढ्याच लवकर शांतही होतात. आणि आता राष्ट्रपती पदासाठी त्यांची उमेदवारी निश्चित झाल्यानं त्यांचं हे स्मितहास्य असंच फुलत राहील, कारण देशाचे प्रथम नागरिक बनण्याचा सन्मान त्यांना लवकरच मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.